नमस्कार, सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आंबा नारळ वडी बनवणार आहोत। चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या भांड्यात आपण वडी बनवणार आहोत त्या भांड्याला पहिले तूप लावून घेऊया। आता इथे तुम्ही तेल सुद्धा लावून घेऊ शकता। आता मी ह्या खोलगट ताटलीमध्ये वडी करणार आहे, तिला तूप लावून घेतलं। गॅसवर कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप घातले। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोवून घेतलेलं खोबरं घालायचं आहे। इथे मी 1 छोटी वाटी भरून खोवलेलं खोबरं घेतलं, ते ह्या तुपामध्ये घातलं। आता मंद ते मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट तुपामध्ये खोबरं चांगलं परतून झाले। आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे। ज्या वाटीने आपण खोबरं घेतलं त्याच वाटीने बाकीचे साहित्य मोजून घ्यायचे आहेत। अर्धी वाटी आंब्याचा गर घालायचा आहे। पाव वाटी आपल्याला दूध पावडर घालायची आहे। आता इथे तुम्ही दूध पावडर नाही घातली तरी सुद्धा चालेल। आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला मंद ते मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिट हे सतत परतत राहायचे। 5-6 मिनिटांनंतर बघा मिश्रण थोडंसं घट्ट झालंय। आता परत आपल्याला मंद ते मध्यम आचेवर ह्याला 7 ते 8 मिनिट असंच परतत राहायचं आहे। आता 7 ते 8 मिनिटांनी बघा मिश्रणाचा गोळा होतोय आणि त्याच्यातून थोडंसं तूप बाहेर पडतोय, म्हणजे इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे। आता ज्या भांड्याला तूप लावलं त्या भांड्यात मी मिश्रण काढून घेतलं। आता एका चमच्याने किंवा वाटीने आपल्याला ते असं पसरवून घ्यायचं आहे। आता हे पसरून घेतलेलं मिश्रण आपल्याला 10 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे। आता 10 मिनिटांनी बघा हे मिश्रण थोडंसं कडक झाले, जास्त झालेलं नाही आहे। थोडंसं कडक असतानाच आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या आहेत। आता बघा जशा हव्यात तुम्हाला तशा वड्या पाडून घ्या। आता वड्या पाडून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 तास असंच ठेवून द्यायचं आहे। 2-3 तासानंतर बघा ह्या वड्या मस्त कडक झाल्यात। आता एखादी वडी काढून दाखवते। हे बघा अशा पटकन आणि सहज वड्या निघत आहेत। इथे आपली मस्त अशी आंबा नारळ वडी तयार झालेली आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।